हॅलो, गुड मॉर्निंग. 2 दिवसापूर्वी पुण्याला गेलो होतो. तिकडच्याच एका धबधब्याचा हा शॉर्ट व्हिडिओ. संध्याकाळचं एक लॉलीपॉप थाली घेतली होती. खूप छान आणि रिझनेबल होती आणि क्वांटिटी सुद्धा छान होती. घरी आल्यानंतर काहीही जास्त हेवी खायचं मन नव्हतं, त्यामुळे पोहेच बनवले. झटपट होणारे माझ्या पद्धतीचे पोहे बनवले. पोहे लागतील तेवढे घेतले, त्यांना चांगलं स्वच्छ धुतलं आणि त्यांना पाणी नितळण्यासाठी ठेवलं साईडला. तोपर्यंत कांदा आणि मिरची कापून घेतली. व्हिडिओमध्ये जितकी झटपट कांदा आणि मिरची कापलेली दिसते तितकी झटपट होत नाही बरं का. कांदा मी स्लाइस कापते, कारण स्लाइस कांदा तेलामध्ये लगेच मऊ होतो, क्रिस्पी पण लागतो आणि खूप असं बिर्याणीमध्ये कसा छान लागतो तसाच तो पोह्यामध्ये देखील छान लागतो. म्हणून मी कांदा पोहे करताना नेहमी स्लाइस कांदा कटिंग करते. तेल गरम केलं, त्याच्यामध्ये कांदे टाकले, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता देखील टाकला, मिरची टाकली, त्यांना चांगलं ढवळून घेतलं. कांदा क्रिस्पी व्हायला खूप वेळ लागतो, त्यामुळे सतत त्याला ढवळत राहावं लागतं, नाहीतर कांदा करपतो देखील. एकमेकात गुंतलेला कांदा सुद्धा सोडवून घेतला, त्याला चांगलं असं वेगळं करून क्रिस्पी करून घेतलं. मग त्याच्यानंतर मोहरी 1 चमचा, हळद 1 चमचा, मीठ 3 चमचे टाकलं. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. नितळून केलेले पोहे त्याच्यामध्ये थोडे थोडे करून घातले. एकदम पोहे घालत नाही, कारण ते ढवळताना खूप हेवी जातं, जड जातं आणि ते नीट मिक्स सुद्धा होत नाही. कधी मीठ जास्त एका साईडला होतं, कधी सपक सुद्धा होतं, त्यामुळे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मी पोहे टाकते. आणि सतत ढवळावं लागतं, नाहीतर पोहे खालती लागतात आणि कडक होतात आणि खाताना घास लागतो. त्यामुळे सतत मी पोहे ढवळत राहते. काही लोक पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकतात, वाटाणे टाकतात, वेजीस टाकतात, पण मला शेंगदाणे पोह्यामध्ये बिलकुल आवडत नाही, वाटाणे सुद्धा आवडत नाही. मला प्लेन साधे पोहे छान लागतात, त्यामुळे मी काहीही त्याच्यात एक्सपेरिमेंट करत नाही. चांगले एकजीव करून घेतलं सगळं मिश्रण आणि पोहे चांगले भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर चिरून साईडला ठेवली आहे, ती देखील टाकणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं सतत ढवळून घेतलं. कोथिंबीर त्याच्यामध्ये नीट मिक्स केली आणि सर्वात पहिलं माझ्या डिशमध्ये मी थोडेसे पोहे घेतले. मला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी लगेच पोहे खायला घेतले. वाफ येते, त्यामुळे ते कॅमेरा ब्लर झालाय, पण खूप छान पोहे झाले होते. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा असे साधे सिंपल पोहे. थँक्यू. एन्जॉय.